मी तुमचा सर्वांचा लाडका आद्या भाऊ. तर आता स्वागत करत आहोत पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आपला मोबाईल आता आहे ना हेल्मेटला माउंट करू आणि निघू आपल्या पुढच्या वाटचालीसाठी इन कंपनी. नमस्कार मंडळी, कसा आहे काय पब्लिक, तब्येत पाणी कसं आहे तुमचं सगळ्यांचं खाली कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर आता आपण निघालेलो आहे कंपनीसाठी, निघायला कामावर. मग आज आपले त्यांना भाऊ पण येणार आहेत, ते आपल्याला आज काम कमी लागणार आहे, त्यामुळे आम्ही लई खुश आहे. आज त्यांना भाऊ म्हणजे काल रात्री आम्हाला फोन लावले होते, हवा आम्ही उद्या येणार आहे म्हणून. बरं झालं म्हटलं भावा, ये कंपनी आपलीच आहे, गावाची नव्हे. गाव यायला कर तू येणं झालायस. भेटूच बघूच आता. वाटत त्यांना भाऊ आपले मिरगत भेटले तर त्यांना पण संकट घेऊ, तर मग येतील त्यांचं नाही. आपलं ठरल्याप्रमाणे कुणालाही फोन करायचं नाही, काय नाही. चला भेटू डायरेक्ट कुरुंदवाडच्या बाहेर. नमस्कार मित्रांनो, कसा आहे पब्लिक. तर आपण आता आलेलो आहे मिरज मध्ये. आता मी एंट्री करणार आहे जरा कमी. तर अजून गणाभाऊ तर मला काय दिसना झालेत तिथं. त्याचा अर्थ अजून गणाभाऊ आले नाहीत, कधी येणार आहेत काय माहित नाही आपल्याला. मग आपण आता जाऊ हळूहळू पुढे जाऊ, हाय स्पीडनं मेंटेन करून 30-40 न. मित्रांनो, कारण आपण आता कोणाला थांबत नाही, कोणासाठी असं थांबायचं नाही. कारण का म्हणजे वेळ होतो फुकट, तर त्याला पण वेळ होणार, नंतर मला पण वेळ होणार. किंवा ते जरा लवकर येताना मग त्याचा आणि कुठं पाडला भेटला तर कुठं काय करतात, किंवा मी जरा लवकर आलो की ते पळत आलो की कसं काय करतात. त्यामुळे हाही बरं आहे, तू तुझ्या वेळाने बाबा, मी माझ्या वेळाने येतो निवांत. म्हणजे हळूहळू या, म्हणजे असं पळवत येऊ नका, असं काय नको. आपण जे संध्याकाळचा व्ह्यू एन्जॉय करतो ती हाच रोड. इथे येताना एवढा भारी पुढं सनसेट दिसतोय, आई शपथ. फक्त सन जरा वर पाहिजे म्हणजे जरा बरं होईल. सन पाक खाली बुडलेला असते तेव्हा आम्ही येते तेव्हा, फक्त ते वरचे रंग तेवढे दिसतात आपल्याला. तर बघू काय कंपनीने आमच्या नशिबाने जर टायमिंग कमी केली तर आम्हाला तरी बघायला मिळेल, नाही तर मग काय अवघडच आहे बघायचं. सध्याला तर आपण मिरजत आली. आता मिरजत ना आता कुकुट रोडला लागू इकडे घरच्या बाजूने. खूप वेळ वाया घालवायला नको, बरोबर आहे मित्रांनो. कसं आहे, बारकं पोरग तयार झाली शाळेला जायला. आई घातल्या दह्याची पाक. आता डब्यात आज दही आहे, गचक्यातनं गेलं तर पाक दह्याची वाटच लागणार आहे. दह्याचं ताळव्याला लय लागणार नाही एवढी बा लागत काही. डबा एवढा वाजला की नाही माझं, त्यामुळे आता मला बघायलाच पाहिजे काय विषय झाला. नंतर ती बॅग आपल्याला पुढे तर घ्यायला पाहिजे, जेणेकरून नीट कडपर्यंत डबा जाईल आपला.
आम्हाला तिथं कोपवाड रोडला तिथं आता पण जेव्हा आपल्या रोडला लागते नाही तेव्हा बघू त्याला आता काय झाले काय नाही ते. तर मित्रांनो आता आपण आपल्या कंपनीच्या रूटला लागलोय. खरं काय विषय झाला नाही डबा पाक हल्ला असेल असं वाटतंय मला. पण डब्यात आपल्या दही आहे. काय झाले काय माहिती. येस बॉस. डबा पूर्णपणे आपला हल्लेला आहे. तर आता हे डबा आता पुढेच ठेवण्यात येईल आता असंच, जेणेकरून तिची वाट लागणार नाही डब्याची. दही सांडणार नाही, दह्याचं ताक होणार नाही. डबा सर्वच राहील मग असं राहिलं तर आता सगळं करून आपण निघलेलो आहे कंपनीसाठी. तर पिशवी असं पुढे ठेवून जायला लागले. कारण का बॅगेत दही आहे हो. काय करता राव. दही जर समजा बॅगेत जर आतल्या बदल सांडली तर वासली मारते मग. त्यामुळं दाखवणारच आहे असं वाटाले मला आज त्या दह्याचं. तर बघू आज दुपारी आता कंपनीत गेल्यावर बघू ते काय होतंय. दुपारी जेवतानाच बघायला येईल आता ते. तर चला वाटत आपण बोलू जरा 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 करत. तर नमस्कार मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या कर्मभूमीवर पोहोचलेलो आहे. म्हणजे कर्म म्हणजे कामावर आपण आता पोहोचलेलो आहे. जरा कमी इथनं एक टर्न घेतला की आपलं काम येते, म्हणजे आपली कंपनी येते. गेलं की जरा थांबू जरा उन्हाला, कारण आपण 10 मिनिटं जरा लवकर आले. तर बाहेर कोण कोण आले जरा वॉचमन तर थांबलेले दिसायलेत आम्हाला. परत आणि कोण थांबले काय, आणि कोण हाय सर थांबल्यात. तर आपण पहिला सही करू मग जाऊ पुढे. टोन्ने साहेब आलेले आहेत. 8:30ला लवकर आलेत की राव. दिनात माळी सही आपली मारून झालेली आहे. टोन्ने साहेब बाहेर थांबल्यात तिथं. टोन्ने साहेबांना भेटायला जाऊ पुढे. चला आपण गाडी असलो आपली. आपले गाणाभाऊ आलेत कामावर. कसं आहे माहिती आहे, 2 दिवस झाले यांची कामं आम्हालाच लागाल देत. तर आज आमची कामं केली जाते तिने जरा करायला पाहिजे. त्याशिवाय काही विषय नाही. किती दिवस झालं काम करायला आम्हीच करायचो तुमचं काम. तर घेऊन बसल्या तर मस्त तुम्ही झोप यायल्या आता कणकणीत झोप यायल्या. तरी कामं पण नाही चालत काय तेवढं उठूच आणि कामं पाठवून द्यायचं तेच आम्हाला पाहिजे आहे. आपली कंपनी सुट्टी झालेली आहे कंपनीची. तर आता आपण बाहेर पडलेलो आहे. इथनं आता पुढे जाऊ आणि आपण निघू आपल्या आपल्या घराकडे. पण घराकडे जायच्या अगोदर की नाही आपल्याला जायचं जरा मिरज मध्ये जरा काम आहे आपलं. मिरज मध्ये जरा काम करू. तर मिरज मध्ये आपण जरा काम करू आणि मग पुढे जाऊ. गाणाभाऊ आपले जातात तिकडच गायब होत्यात. तर तुम्हाला माहिती आहे असं काय ठेवणं. सकाळी तुम्ही बघितलाच आजच्याला आपला डबा. डब्यामध्ये दही दही ताक झालतच दुपारी. जरा कमी आपल्याला आंबट लागाल तसे. तर चला भेटू डायरेक्ट जरा मिरज मध्येच. चलो. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण मिशन चौकात आलेलो आहे. गाणाभाऊ पण आपले पुढे चाललेले आहेत. बघा ते गाणाभाऊ यांची पण आपल्यासारखीच गाडी आहे. एकदमच ब्रेक लागला. ती बघा सॅक अडकवल्या ती आमचीच आहे. ती एकदा काय तर पेपर होता म्हण त्यासाठी घेऊन गेलते आणि तेव्हापासून ती सॅक त्यांच्याकडेच आहे. अजून आपल्याला पण सॅक मिळालेली नाही. ती कधी मिळणार आहे काय माहिती. आलंय आणि इथं लाल सिग्नल लागला नाही असं कधी झालं नाही. कायम लाल सिग्नल लागलेला आहेच. काय गर्दी लईच वाढल्या. काय गडबड काय करतात काय माहित नाही. अजून सिग्नल खोलायचं आहे तरी पण गडबडच करतात. चला आपला सिग्नल सुटलेला आहे मित्रांनो. दिसत आहे आपल्याला.
तर गणाभाऊ आपले गेलेले आहेत अर्जुनवाडकडनं, तिकडं निवांत. आपण जायला जरा मिरजत काम आहे म्हणून, म्हणजे त्याने अंकलीकडनं जाणार तिने, म्हणजे म्हणताना तिने बाहेरच्या बाहेर गेले. तर आपलं जरा मिरजमध्ये काम आहे म्हणून आपण जरा मिरजमध्ये शिरलेलो आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वाटा काढत आपल्याला जायला लागते. बाकी काही विषय नाही. हॉर्न वाजवत वाटा काढत. ए बघा रिक्षावाले मामा येत्यात मधी इंडिकेटर लावलेले आहेत, चाललेले आहेत. एका बाजूला कडेला बरोबर आहे. तर अशा तऱ्हेने आता इथनं आत घातलं की नाही, आपल्या भावाचं घर आहे. तर आपण पोचलेलो आहे आता त्याच्या घरापाशी. तिथनं आपण लगेच घेऊ आणि निघू आपल्या आपल्या वाटाला. दरवाडला आपल्याला आता निघायचं आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला शिराळ्यात पण यायचं आहे. असं असतं, लय काम आहेत आम्हाला लय असं किती काम आहेत माहिती आहे का तुम्हाला? ढिगाण काम सांगतात राव. दररोज ती मिरजाला येणं जाणं असते की नाही, काय ना काय तर काम असतातच. तर एक एक जागी आम्ही शूट पण करू शकत नाही, अशी काही तिथं म्हणजे कसं आहे, मी पाहुणा आहेत तर तिथं आम्ही शूट करू शकत नाही. त्यामुळं पद्धतशीरपणे आता आपण लागलेलो आहे इकडं आपल्या अर्जुनवाडच्या रूटवर. आपण आता लागलोय मस्तपैकी तणतणीत मनमणीत. घोडा ईशाला पण लागलाय, तू पण ये बाबा. चला मित्रांनो, आज जरा व्ह्यू बोंबल आहे. म्हणजे कसं, आपल्याला जरा मिरजमध्ये काम असतं मिरजमध्ये काम होतं ना, त्यामुळे जरा वेळ झाला आपल्याला, नाहीतर व्ह्यू लय भारी आला असता. तर आज बोंबललेलं आहे आपलं व्ह्यू म्हणतो मी, बाकी काही नाही आपलं काही बोंबलत. तर नमस्कार मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण आता आलेलो आहे शिरोळमध्ये आपण आता हे देऊ, जे काय आपण मिरजतनं आता पिशवी घेतली आहे, त्यात कपडे आहेत, ते शिरोळमध्ये द्यायचं आणि आपण डायरेक्ट आता तेरवाड्यातच भेटू. लईच वेळ झाला मित्रांनो, आज लईच वेळ झाला. ते मिरजकडे जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन म्हणल्यावर ते गावातून घालायचं म्हणलं कट्टा येतो. हे कसं बाहेरच्या बाहेर जाते ना तिकडं, त्यामुळं आता एवढं देऊ आणि डायरेक्ट आपण तेरवाड्यातच भेटू. तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पोचलेलो आहे तेरवाडमध्ये आपल्या घरापाशी, मधुसूर्य निवास. आता खूपच कट्टा आला आहे. आपण हा ब्लॉग आता इथं सपवत आहे. तर हा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा मित्रांनो, भावांनो, सर्वांनाच या. तर चला आपण गाडी आता चार्जिंग वर जाऊ जीव. चला भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये उद्या संध्याकाळी 5 वाजता.